पंचायत वेणी ग्रामपंचायत येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कृती आराखड्यात शासकीय लाभापासून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या रोजगार हमी कक्षातील अधिकाऱ्यावर कारवाई करा मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषण। याबाबत आमचे लोणार तालुका रेड न्यूज प्रतिनिधी फिरदौस खान पठाण यांनी लोणार येथून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार लोणार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वेणी ग्रामपंचायत येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात शासकीय लाभापासून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या रोजगार हमी कक्षातील अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी लोणार तालुक्याच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। पंचायत समिती लोणार अंतर्गत मौजे वेणी ग्रामपंचायत येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कृती आराखडा बनविण्यात आला आहे। सदर कृती आराखड्यामध्ये नावे नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचे अजबगजब कर्तव्य पंचायत समिती लोणार यांनी केले। पंचायत समिती रोजगार हमी कक्षात जाणीवपूर्वक खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवून रोजगार हमी कक्षातील संबंधित अधिकाऱ्यांनी जवळच्या नातेवाईक व दलालामार्फत पैसे घेऊन दलालांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आणि खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय लाभापासून वंचित ठेवले असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। सदर मंजुरात देताना मूळ आराखड्याच्या बाहेरील काही नावे घेण्यात आली। काही जॉब कार्डधारक नसून नुसत्या आधार कार्ड नंबरवर जॉब कार्ड नंबर देण्यात आले आहे। रोजगार सेवकांनी कुठल्याही प्रकारचे डिमांड न देता मास्टर काढण्यात आले आहे। कृती आराखड्यातील नावे घेताना प्राधान्यक्रम डावलण्यात आला आहे। मूळ आराखड्यातील नावे बाकी असताना पुरवणी आराखड्यातील नावांना प्राधान्य देऊन लाभ देण्यात आला आहे इत्यादी आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले असून पंचायत समिती लोणार यांनी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन हाणून पाडण्याकरिता लाभार्थ्यांनी तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिले आहे, परंतु सदर पत्रावरील तक्रारकर्त्यांची नावे व सह्या कुठेही जुळत नाहीत। ही बाब अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणी खऱ्या लाभार्थ्यांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाई महेंद्र पनाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड यांच्या नेतृत्वात युवा तालुका अध्यक्ष गौतम गवई, युवा तालुका महासचिव पवन अवसरमोल यांनी आमरण उपोषण प्रारंभ केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। या प्रसंगी DS कटारे, मालतीताई कळंबे, रामेश्वर प्रल्हाद जावळे, प्राध्यापक शिवप्रसाद आठोरे, संगम मोरे, विशाल मोरे, प्रवीण अंभोरे, श्रावण अंभोरे, रामा गायकवाड, प्रेम सरदार, अक्षय जाधव, प्रवीण कळंबे, रमेश प्रधान यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते। लोणार येथून रेड न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी फिरदौस खान पठाण, लोणार। आज आपल्यासोबत आहे वंचितचे नेते महेंद्र भाई पनाळ यांचं आमरण उपोषण। काय सांगता तुम्ही, कशा बसले? तालुक्यातल्या लोणार पंचायत समिती अंतर्गत वेणी नावाचं गाव आहे। त्या वेणीमध्ये MREGS म्हणजे याला रोजगार हमी योजना आपण म्हणतो, त्या रोजगार हमी योजनेच्या जो ग्रामपंचायत कृती आराखडा तयार करते त्या कृती आराखड्यामध्ये जे लोक नाही आहेत त्या लोकांना यांनी लाभ दिला। वास्तविकपासून कृती आराखड्यामध्ये जे लोक असतात त्यांना अगोदर लाभ द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर पुरवणी कृती आराखड्याच्या लोकांना लाभ द्यायला पाहिजे। अशा प्रकारे इथं लाभ देताना अनियमितता झाली। त्यानंतर नुसत्या आधार कार्डवरून जॉब कार्डचे नंबर देण्यात आले। स्थानिक ग्राम रोजगार सेवकाला विचारात न घेता त्याची कुठली डिमांड नसताना या ठिकाणी मास्टर काढण्यात आले आणि हे सगळं दलालामार्फत झालं असा आमचा आरोप आहे। आणि दलालामार्फत पैसे घेऊन संबंधित रोजगार हमी कक्षाचे जे FPO आहेत त्यांनी या सगळ्या कामामध्ये अनियमितता केली आणि त्याच्यामुळे वेणी गावातला SC ST दारिद्र्यरेषेखालचा माणूस हे सगळ्या माणसांना त्यांनी शासकीय लाभापासून वंचित ठेवलं आणि त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन सोडणार नाही? अगदी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, संबंधितावर कारवाई होणार नाही, त्याची चौकशी समिती गठीत जोपर्यंत होत नाही आणि ती चौकशी अहवाल आणण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहोत। ओके, ठेवते। कॅमेरामॅन फिरदौस खान पठाण, 24 न्यूज, महाराष्ट्र।